आपण चाललोय आता रत्नागिरीच्या दुसऱ्या ठिकाणाकडे आणि तो ठिकाण म्हणजे रत्नगड किल्ला. काय नाही ते तुम्हाला. जय हिंद जय महाराष्ट्र. तर आपण आलेलो आहे रत्नागिरीच्या दुसऱ्या स्पॉटवर, ते म्हणजे रत्नगड किल्ला. तर आता बघू रत्नागिरी किल्ला कसा आहे आणि एक्सप्लोअर करू जरा. हे बघा हे लोकांचं फक्त प्रेमच चालतंय त्या पोरीच्या राहतात. इथे पोरगा एवढं उन्हात आहे ते नाही दिसत. हे बघा हे कसे एकटे एकटे फोटो काढत होते. हे लोक एकटे एकटे फोटो काढत होते. तर आपण फायनली आलेलो आहे रत्नदुर्ग किल्ल्याजवळ. हे बघा आपला इतिहास फडकतोय. हे भगवती मंदिर. तर आपलं दर्शन झालेलं आहे भगवती देवीचं आणि आता आपण चाललो आहे भुयारी मार्गाजवळ. भुयारी मार्ग कसा आहे या तुम्हाला दाखवतो. हो हो ते पाय ना समोर भुयारी मार्ग. हा राहिला भुयारी मार्ग. चला सगळ्यांनी सांगा कशी चालू आहे कोकण ट्रिप. ओके तर मित्रांनो आता फक्त तुम्ही व्ह्यू बघा. या जी या जी. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत ठाकूर आणि आपण आलो आहे तिसऱ्या ठिकाणी रत्नागिरीच्या आणि त्याचं नाव आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. तर ती कशी आहे या पाहू. आपण आलो आहे आता शिवसृष्टीमध्ये आपण पाहू शकतो बनवलेले काय म्हणतात त्याला किल्ल्यांचे रेप्लिका म्हणू शकतो आपण. तर ते बनवलं आहे आणि समोरच दिसतीये छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी मूर्ती. चला आता मूर्तीकडे आणि पाहू मूर्ती कशी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आपलं दर्शन झालंय शिवसृष्टी आपण नीटपणे एक्सप्लोअर केली आहे. तर आपण आता नेक्स्ट ठिकाणी चाललो येतो म्हणजे एक कोणता तरी बीच आहे ते आपल्याला कळेलच आता खाली गेल्यावर का कुठं जायचंय. बाकी आता बीचवर बोलू. काव कर.
नमस्कार मित्रांनो, आजचा आहे नवीन दिवस आणि आपण चाललो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आणि एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आता आपण आलेलो आहे एका कोस्टलला, तिकडून जहाज करू आणि पुढे जाऊ. पुढची इन्फॉर्मेशन नंतर. ओ बापरे, एवढं पण नका माझ्या भरोशा राहू रे. सिंधुदुर्ग इकडे आपण बघू शकतो शिवरायांची सर्वात उंच मूर्ती आहे. तिकडे पण जायचं आहे आपल्याला लवकरच. तर आपण आता चाललोय सिंधुदुर्गसाठी. आपण एक बोट राईड घेतली. तिथं फेर असेल 100 रुपये, येऊन जाऊ. तर आपण पोहोचलोय आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आमची सगळी सोबत आहे. या आवाजी जाजी थांबा थांबा. बोल ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. तर तुम्ही पाहू शकता भुयारी मार्ग, शिवकालीन आणि शंकरजींचं मंदिर सुंदर असं छोटंसं.